महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. भंडारातील मिरेगाव अवैध दारू विक्रीनं मळला. दारू विक्री बंद करा, महिलांचं एल्गार. गावात अवैध दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तर गावातील बेकायदेशीर दारू विक्रीमुळे तरुणांनाही दारूचं मोठं व्यसन लागलेलं आहे. असं असतानाही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जात असते. भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मिरे गावात खुलेआम अवैध दारू विक्रीचे गोरखधंदे मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्यामुळे गावात मोठी अशांतता आणि सुरक्षतेचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे तरुणांवर आणि विद्यार्थ्यांवर मोठे परिणाम होत होते. मिरे गावात कायमस्वरूपी दारूबंदी व्हावी यासाठी आक्रमक महिलांनी व ग्रामस्थांनी एकजूट होऊन ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीच्या सहकार्याने दारूबंदीचा लढा सुरू केला आहे. माझे नाव यशस्वी युवराज नंदेश्वर, ग्रामपंचायत मिरेगाव सरपंच. तुमच्या गावात दारूबंदी संदर्भात भरपूर म्हणजे प्रयत्न करण्यात आले आहेत. काय सांगाल, काय विषय होता? विषय म्हणजे दारूपासून खूपच अडचणी निर्माण झाल्या आहेत. जवान मुलं दारू पित आहेत आणि त्याच्यामुळे मी झाली 2023 पासून, तेव्हापासून महिलांची मागणी आहे की तुम्ही दारू बंद करा. तर मी म्हटलं आता आम्ही प्रयत्न केल्यासारखे केलो पण नाही झाली. मग शेवटी आम्हाला आता ह्या निवडणुकीत तंटामुक्ती अध्यक्ष कल्याणजी राऊत यांची निवड झाली 2025 मध्ये 20/8/25ला. तर त्यांनी आम्हाला मदत केली आणि म्हटलं की चला. याच्यामध्ये महिलांचा समावेश आहे दारूबंदी करण्यासंदर्भात? हो, 75% महिलांचा समावेश आहे आणि त्यांनीच आम्हाला प्रोत्साहन दिलं. म्हणजे महिलांच्या पुढाकाराने दारूबंदी करण्यास खूप मोठी मदत झाली. हो, तर जवळपास किती दुकान होते दारूचे, अवैध दारूचे? आता 7 दुकानं होते. 7 दुकान सध्याच्या स्वरूपात बंद आहेत.